मित्रांनो, आपण सुरू केलेली आहे PYQ अनालिसिस सिरीज, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय विज्ञान विषयावर 2015 पासून 2025 पर्यंत कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहे. आज जी प्रश्नपत्रिका पाहणार आहे ती आहे 30 एप्रिल 2023 ला झालेला पेपर, संयुक्त गट ब आणि गट क यांची पूर्व परीक्षा. चला मग सुरुवात करू. इथं पहिलाच प्रश्न जो विचारलेला आहे ना मित्रांनो, वनस्पतीच्या वर्गीकरणामधून आलेला प्रश्न आहे. मी म्हणतो ना, आयोगाचे आवडते टॉपिक वनस्पतीचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण. काहीच नाही करायचं, हेच धडे करायचे. 8वी 9वी 10वी 11वी 12वी नीट घासून पुसून करून टाकायचे, 4 मार्क फिक्स पकडायचे. चला, काय दिलेले या ठिकाणी तर शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरॉल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? 11वी NCERT मधून विचारलेला प्रश्न आहे आणि उत्तर आहे क्लोरोफायटा. चला डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. मित्रांनो, NCERT बेस क्वेश्चन आला तर घाबरून जायचं कारण नाही, कारण की आपली NCERT बेस सिरीज लवकरच लॉन्च होत आहे आणि अगदी पूर्ण शुद्ध मराठीमध्ये शिकवली जाणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. फ्री सिरीज आहे, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय, बेल नोटिफिकेशनला प्रेस करायचंय, त्याच्यामुळे नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील. चला आता कॉन्सेप्ट पक्का करू. या ठिकाणी विटेकर साहेबांचा फोटो दिलेला आहे. विटेकर साहेब कोण? ज्यांनी सजीव सृष्टीचं वर्गीकरण 5 गटात केलं होतं. पहिला गट होता मोनेराचा, दुसरा होता प्रोटिस्टाचा, तिसरा होता फंगायचा, चौथा होता वनस्पतींचा आणि पाचवा होता प्राण्यांचा, प्लांटी आणि ॲनिमिलिया. आता याच्यामध्ये वनस्पती वर्गीय जे होते त्यांचं पुन्हा 5 गटात वर्गीकरण होतं. पहिलं आहे अल्गी म्हणजे शैवाल, नंतर ब्रायोफायटा, नंतर टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजे फुलं देणारे वनस्पती जे आज रोडवर दिसतात ते सगळे अँजिओस्पर्म आहे. या अल्गीचे पुन्हा म्हणजे शैवाल वर्गीय वनस्पतींचे पुन्हा 3 प्रकार पडतात. पहिला पडतो क्लोरोफायसी म्हणजे यांचा कलर अहो ग्रीन असतो. दुसरा आहे फयोफायसी, यांचा कलर ब्राऊन किंवा तपकिरी असतो. त्याच्यानंतर रोडोफायसी, यांचा कलर लाल असतो. म्हणजे हिरवं शैवाल, तपकिरी शैवाल आणि रेड शैवाल. डिटेल मध्ये आपण कॉन्सेप्ट पक्का करणारच आहोत आपल्या NCERTच्या सिरीज मध्ये. चला आता वळू आपण पुढच्या प्रश्नाकडे. 15 सेकंदाचा वेळ आहे आणि अगदी सोपा प्रश्न आहे. सोडून पहा, जमतो का? जमणार. उत्तर आहे मुळं ऑक्सिजन पासून वंचित राहतात. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात, कारण मुळं ऑक्सिजन पासून वंचित राहतात. मित्रांनो, पहिले 2 ते 3 क्वेश्चन हे लगेच वनस्पतींच्या वर्गीकरणावर आलेले आहे. मी म्हणलं ना टॉपिक किती महत्वाचा आहे. चला आता पाहू पुढचा प्रश्न. चला पहा बरं, जमतं का पुढचा प्रश्न. नीट वाचून घ्या शांतपणे. कॉन्सेप्ट आपण पक्का करणार. प्रश्नाला पाहिलं की मित्रांनो, एक गोष्ट लक्षात येते की हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला 10वी पर्यंतच्या पुस्तकामध्ये सापडणार नाही. 2022 असो 2023 असो, या दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये आयोगाने जास्तीत जास्त NCERT बेस्ड क्वेश्चन विचारलेले आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला PYQ अनालिसिसचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो माहिती का, की आयोगाचे आवडते घटक, आवडते टॉपिक कळतात आणि ते जर का टॉपिक आपण डिटेल मध्ये केले, डीपली केले, तर आपले मार्क कधीच जाऊ शकत नाही. मी तुम्हाला 2015 पासून 2025 पर्यंतच्या कुठल्याही प्रश्नपत्रिका काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन नेहमी प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतींचे वर्गीकरणावर विचारले जातात. आणि वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये सुद्धा त्याचा आवडता जर टॉपिक असेल आयोगाचा, परीक्षकाचा, तर तो आहे शैवाल किंवा अल्गी. त्यामधला हा प्रश्न आहे. आलं लक्षात? अनालिसिस करायचा फायदा. चला आपण आता डिटेल मध्ये पाहू. प्रश्न काय सांगितलेला आहे तर प्रश्न सांगितलेला आहे की नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल उपयोगी पडते? उत्तर आहे मिक्सोफायसी. याचं दुसरं नाव काय तर सायनोबॅक्टेरिया. अजून एखादं नाव काय तर ब्ल्यू ग्रीन अल्गी. मित्रांनो, तुम्ही NCERTचं 11वीचं पुस्तक वाचलं तर त्याच्यात आता एक रिव्हिजन आलेली आहे आणि त्याच्यानुसार हा प्रश्न तर त्यावेळेस कॅन्सलच झाला पाहिजे. का कॅन्सल झाला पाहिजे तर सिंपल आहे, कारण की सुरुवातीला मिक्सोफायसी याला अल्गी मानलं जायचं, पण ऍक्च्युली मिक्सोफायसी म्हणजेच काय, सायनोबॅक्टेरिया. त्याच्यामुळं हा शैवाल वर्गात मोडत नाही तर हा बॅक्टेरिया वर्गामध्ये मोडतो. विश्वास नसेल तर 11वीचं पुस्तक NCERTचं पाहून घ्या. चला कॉन्सेप्ट पक्का. आता पाहू पुढचा प्रश्न. चला आता सोडू पुढचा प्रश्न.
15 सेकंदाचाच वेळ आहे. प्रश्न थोडा अवघड आहे कारण की 11वी एनसीईआरटी मधून विचारलेला प्रश्न आहे. 10वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये याच्याबद्दल दिलेलं आहे, पण तेवढं डिटेल मध्ये दिलेलं नाही. याच्यासाठी तुम्हाला 11वी एनसीईआरटीच वाचावं लागणार. टेन्शन घेऊ नका, एनसीईआरटीची आपली सिरीज आहे. चला, प्रश्न काय विचारलेला आहे की मियोसिसच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. उत्तर आहे 3: लेप्टिन, झायगटिन, पचायटिन, डिप्लेटिन आणि डायकायनेसिस. चला, आता आपण कॉन्सेप्ट पक्का करू. चला मित्रांनो, आता सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ की मियोसिस असतं काय. मियोसिस म्हणजे मित्रांनो पेशी विभाजनाचा प्रकार. साधारणतः पेशी विभाजनाचे सेल डिव्हिजनचे दोन प्रकार असतो. पहिला असतो मायटोसिस आणि दुसरा असतो मियोसिस. या मायटोसिसला मराठीमध्ये म्हणलं जातं समसूत्री विभाजन आणि मियोसिसला म्हणलं जातं अर्धसूत्री विभाजन. याच्यात होतं काय की जी जनन पेशी असती ती पेशी फुटती आणि तिच्यापासून दोन नव्या पेशी जन्माला येतात. समजा ह्या जनन पेशीमध्ये जर का 4 क्रोमोझोम असेल तर जन्माला येणाऱ्या ज्या पाल्य पेशी असतात किंवा डॉटर सेल असतात याच्यामध्ये सुद्धा क्रोमोझोमची संख्या ही 4च असते. म्हणजे आई पेशीमध्ये जेवढे क्रोमोझोम आहे तेवढेच क्रोमोझोम तुम्हाला मुला पेशीमध्ये सुद्धा किंवा डॉटर सेल मध्ये दिसणार आहे. मियोसिस याच्यापेक्षा थोडं वेगळं. मियोसिस मध्ये होतं काय की जी पॅरेंट पेशी असती ती फुटती आणि तिच्यापासून 4 नव्या पेशी जन्माला येतात. पण यांच्यामध्ये असणाऱ्या क्रोमोझोमची संख्या आणि जन्माला आलेल्या डॉटर मध्ये असणाऱ्या क्रोमोझोमची संख्या ही निम्मी असते. समजा याच्यात जर 4 असेल तर याच्यामध्ये 2-2 असते. म्हणून याला काय म्हणलं जातं, अर्धसूत्री विभाजन. कॉन्सेप्ट पक्का. आता डिटेल मध्ये अजून पाहू की समसूत्री विभाजन म्हणजे मायटोसिस आणि मियोसिस घडतं कुठं. अहो मायटोसिस म्हणजे काय, तर माझी जी वाढ झालेली आहे शरीराची, बरोबर आहे, माझ्या शरीराच्या वाढ करणाऱ्या पेशी ज्या असतात त्यांना म्हणलं जातं कायिक पेशी म्हणजे सोमॅटिक सेल. या सोमॅटिक सेलचं रेग्युलरली विभाजन होत असताना एका पेशींपासून दोन पेशी तयार असतात. रोज पेशी मरतात. आंघोळ केली का आपण टॉवेलने पुसतो, त्याच्यामध्ये ज्या मेरपूत पेशी असतात त्या निघून जातात, परत त्याच्याऐवजी नवीन पेशी जन्म घेत असतात. हे जे शारीरिक पेशी आहे यांना म्हणायचं कायिक पेशी किंवा सोमॅटिक सेल. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मायटोसिस म्हणजे समसूत्री विभाजन दिसून येत असतं. महत्वाचं वैशिष्ट्य काय की गुणसूत्रांची जी संख्या असती ती मूळ पेशींसारखीच समान असते. त्याच्या अगदी विरुद्ध ते आहे अर्धसूत्री विभाजन म्हणजे मियोसिस. मियोसिस घडतं कुठं, तर जनन पेशीमध्ये म्हणजे जर्म सेल मध्ये. तुम्ही म्हणता सर जर्म सेल म्हणजे काय, अहो आपला जन्म झाला आपल्या आई वडिलांमुळे. कसा, आईकडून आलं अंड आणि वडिलांकडे होतं स्पर्म. या दोन्हीच्या दोन्ही पेशी एकत्र, या दोन्हीच्या दोन्ही पेशी ज्या आहे यांना काय म्हणायचं, जर्म सेल किंवा जनन पेशी म्हणायचं. मग या जनन पेशींमध्ये जे पेशी विभाजन घडून येतं त्याला म्हणलं जातं मियोसिस. आणि याच्यामध्ये जन्माला ज्या अपत्य पेशी येतात त्या 4 असतात. हा, फक्त एवढं असतं की मूळ पेशीमध्ये जेवढा क्रोमोझोम किंवा गुणसूत्रांची संख्या असते त्याच्या निम्मी संख्या या डॉटर पेशींमध्ये असते. कॉन्सेप्ट पक्का. आता हे जे अर्धसूत्री विभाजन आहे म्हणजे मियोसिस जे आहे ते दोन टप्प्यामध्ये पार पडतं. त्याच्यातला पहिला टप्पा जो असतो तो मोठा असतो. आणि मित्रांनो, या टप्प्यामध्ये जे इतर काही छोटे छोटे टप्पे समाविष्ट झालेले आहे की ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचा फरक दिसायला लागतो, त्याच्यानुसार याचे 5 प्रकार पडतात आणि त्या 5 प्रकारांचा सिक्वेन्स तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेला आहे. एकदा व्हिडिओ पॉज करा आणि डिटेल मध्ये निवांत पाहून घ्या, कॉन्सेप्ट अजून पक्का होणार. चला, आता सोडू पुढचा प्रश्न. 15 सेकंदाचा वेळ आहे, पहा बरं जमतोय का. तर प्रश्न असा आहे की अँटीमनी संयुगे टिंबटिंबच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते. उत्तर आहे सिस्टोमियासिस. पर्यायामध्ये जे काही 3 नावं दिलेली आहे ती आजाराची नावं आहे आणि हे आजार परजीवीमुळे होत असतात. परजीवीचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या पोटात राहणारे जंत. चला, आता कॉन्सेप्ट आपण डिटेल मध्ये पक्का करू. मित्रांनो, उत्तरामध्ये जो पहिला पर्याय दिलेला आहे तो आहे एलिफंटियासिस म्हणजे हत्ती रोग. आता हत्ती रोग कशामुळे होतो, तर हत्ती रोग हा परजीवीमुळे होतो. कोणता डास चावल्यामुळे होतं, तर क्युलेक्स नावाच्या डासाची मादी चावली की हा आजार होत असतो. आता या डासामुळे होतो का, नाही, डास हा फक्त वाहकाचं काम करत असतो. हा,
पण हा काय वाहत असतो तर राऊंड वर्म म्हणजे गोल कृमीसारखे परजीवी वाहत असतो. डासामुळं त्यांची एंट्री आपल्या शरीरामध्ये होती आणि परिणामतः आजार बळावतो आणि पायाला सूज येते आणि हत्ती रोगासारखा आजार होतो. पुढचा जो आजार आहे त्याचं नाव आहे सिस्टोमियासिस. आता सिस्टोमियासिस यालाच गोगलगाईचा ताप सुद्धा म्हणलं जातं. का बरं म्हणलं जातं गोगलगाईचा ताप? स्वच्छ पाण्याच्या तळ्यामध्ये तुम्ही पोहताय, त्याच्यामध्ये असंख्य असे गोगलगायी आहे. या गोगलगाईच्या अंगावर जो परजीवी राहतो तो असतो रक्त फ्लूक म्हणजे ब्लड फ्लूक. मग ह्या रक्त फ्लूक मुळे आपल्या शरीरामध्ये ताप येतो, त्याच्यानंतर पोटाच्या समस्या निर्माण होतात, यासारखे आजार होतात. हा जो आजार आहे याला म्हणायचं सिस्टोमियासिस आणि या आजाराच्या उपचारासाठी अँटी मनीची संयुगे वापरले जातात. मी जे परजीवी आहे त्यांचे हे फोटो साईडला दिलेले आहे. एकदा व्हिडिओ पॉज करा आणि पाहून घ्या. पुढचा परजीवीमुळे होणारा आजार जर म्हणला तर फॅसिलिओप्सियासिस. हा होतो कशामुळं तर चपट्या कृमींमुळे होतो. या चपट्या कृमी राहतात कुठं तर आतड्यामध्ये राहतात. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. पहा बरं मित्रांनो, जमतं का पुढचा प्रश्न 15 सेकंदात? ह्या प्रश्नाकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की आयोग आता एनसीईआरटी कडे झुकत चाललेला आहे. आयोगासाठी सगळ्यात महत्वाचे जो टॉपिक म्हणला तर तो प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतींचं वर्गीकरण संयुक्त गट ब क. या एक्झामला कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन प्राण्यांचं आणि वनस्पतीच्या वर्गीकरणावर विचारले जातात. त्याच्यामुळे काय करायचं तर 8वी 9वी पासून सुरुवात करायची ते 11वी 12वी पाशीच जाऊन थांबायचं. कारण आपल्याला माहिती की बाबा 2च धडे आपण जर का व्यवस्थित केले तर आपल्याला 4 ते 5 मार्क नक्की मिळणार आहे. चला आता पाहू प्रश्न. प्रश्न काय आहे की साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात तर उत्तर आहे आर्किओसाइट्स. आता खाली जे 4 पर्याय दिलेले आहे मित्रांनो, हे चारीच्या चारी पर्याय काय आहे तर हे पेशींचे प्रकार आहे. डिटेल मध्ये पाहू ना, कॉन्सेप्ट पक्का करू पुढच्या स्लाइड वर. सगळ्यात पहिल्यांदा अॅनिमेशन पाहायचं. अॅनिमेशन मध्ये हा जो सजीव दिसतो हा आहे पोरीफेरा. मराठीत जर का सांगायचं झालं याला स्पंज म्हणायचं. म्हणजे आपण अभ्यास करणारे स्पंज वर्गीय सजीवांचा आयोगाचा आवडता सजीव कोणता? शैवाल. दुसरा कोणता? पोरीफेरा म्हणजे स्पंजवर्गीय सजीव. आता हे जे स्पंजवर्गीय सजीव आहे हे पंचवर्गीय सजीवांमध्ये 4 प्रकारच्या पेशी आढळतात. त्याच्यातली पहिली पेशी जी आहे ती आहे आर्किओसाइट. आर्किओसाइट काय करते तर ती अमिबा सारखी असती म्हणजे स्वतःचा आकार बदलू शकते. आणि दुसरं महत्वाचं काय तर या टोटीपोटंट पेशी असतात. टोटीपोटंट पेशी कशाला म्हणायचं की ज्या नवीन पेशींना जन्म देऊ शकतात, नवीन पेशींमध्ये विकसित होऊ शकतात, त्यांना म्हणायचं टोटीपोटंट पेशी. गॅमेट जे असतात हे आर्किओसाइट्स मुळे तयार होत असतात. कॉन्सेप्ट पक्का. दुसरा जो प्रकार आहे पेशीचा तो आहे कोइनोसाइट्स. कोइनोसाइट्सला म्हणलं जातं कॉलर पेशी. कॉलर पेशींवर काय असतात फ्लॅजेला असतात आणि हे काय करतात हे पहा या इथं फ्लॅजेला असतात आणि काय करत असतात तर भक्ष्य पकडण्याचं काम करत असतात आणि सोबतच पाणी खेचण्याचं सुद्धा काम करत असतात. तिथे पहा ना, इथं यांनी फ्लोरोसेंट मारलेलं, यांनी खेचलं आणि लगेच इकडून बाहेर सुद्धा काढलं. म्हणजे स्पंज काय करतात या स्पंज मध्ये या ज्या कॉलर पेशी असतात ते काय करत असतात त्याच्यावर असलेल्या फ्लॅजेला पाणी खेचण्याचं काम करत असतात आणि श्वसनात सुद्धा मदत करतात. कॉन्सेप्ट पक्का. पुढच्या पेशींना म्हणलं जातं पिनेकोसाइट पेशी. दिसायला कशा असतात सपाट पेशी. कुठं असतात हे पण हे जे दिसतंय ना हे सगळं हे हे जे दिसतंय ना सगळं हे बाहेरचा सरफेस, हा बाहेरचा सरफेस सगळा या पिनेकोसाइट पासून तयार झालेला असतो. आणि त्यांचं काम काय असतं तर संरक्षण करणं. बाहेरचं जे संरक्षक आवरण असतं हे पिनेकोसाइट पासून बनलेलं असतं या स्पंजवर्गीय सजीवांचं. त्याच्यानंतर चौथ्या ज्या पेशी आहे त्याला म्हणलं जातं मायोसाइट्स. मायोसाइट्स काय आहे तर या मायोसाइटला म्हणलं जातं स्नायू सारख्या पेशी. या स्पंजवर जे असंख्य लहान मोठे छिद्रे असतात त्यांचं आकारमान मेंटेन करण्याचं काम, नियंत्रित करण्याचं काम हे मायोसाइट्स करत असतात. आणि यांच्यामुळेच पाण्याच्या प्रवाहाचं नियंत्रण सुद्धा होत असतं. कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो तुम्हाला वाटेल की विज्ञान किती अवघड होत चाललेलं आहे, एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे. मी तर आर्ट्स आणि कॉमर्स आहे मित्रांनो, बिलकुल कुठल्याही प्रकारचं काय भीती बाळगू नका. एक सांगू तुम्हाला की आपण 15 वर्ष दिलेले आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायला आणि आता पुढे आपल्या ड्रीम पोस्ट बसलेले आहे. आणि आपल्याला जर का ते ड्रीम पोस्ट मिळवायचे असेल तर आपल्याला अभ्यास कसा करावा लागणार आहे की नाही. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, एमपीएससी थ्रू जेव्हा सिलेक्शन होतं ना तेव्हा काय भेटत असतं. तुम्ही साधारणतः कुठल्याही खाजगी क्षेत्रात नोकरी करा, तुम्ही धंदा करा, तुम्ही पैसा कमवणार आहे. हा, तुम्हाला पॉवर प्रेस्टिज आणि पैसा जर का कमवायचा असेल तर तुम्हाला
अधिकारावाली एखादी पोस्ट पाहिजे आणि जर का तुम्हाला अधिकार पद मिळवायचं असेल तर एमपीएससी किंवा युपीएससी सारखा बेस्ट पर्याय कोणताच नाही. त्याच्यामुळे फक्त स्वप्न मोठं पहा. हे सगळं जे आहे ना, एनसीआरटी हे ते सगळं हळूहळू सोपं वाटायला लागणार. आणि सोबत मदतीला मी आहेच. जे काय देतोय ते मराठीमध्ये मस्तपैकी सांगतोय आणि फ्री मध्ये हो. चॅनलला सबस्क्राईब करा आवडत असेल तर, आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, कारण की नवनवीन व्हिडिओ असेच येत राहतील विज्ञान विषयाचे. चला, पहा बरं मित्रांनो, जमतोय का आपला हा प्रश्न? एकदम सोपा आहे. 15 सेकंदात जमणार म्हणजे जमणार. मी खूप वेळेस सांगितलं मित्रांनो, पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय होतो? आयोगाचे आवडतं टॉपिक कळायला लागतात. ध्वनी, साऊंड आयोगाचा आवडता टॉपिक आहे. कंबाईनला याच्यावर नेहमी प्रश्न विचारतात ध्वनी टॉपिकवर. हा त्याच्यातला प्रश्न. चला, मग प्रश्न वाचू. प्रश्न काय सांगतोय? तर तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग टिंब सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. उत्तर आहे 61 सेंटीमीटर पर सेकंदनी. आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये का 9वीच्या पुस्तकामध्ये 0.61 मीटर पर सेकंद दिलेला आहे. बरोबर आहे. त्याचं कन्व्हर्जन जर केलं तर 61 सेंटीमीटर पर सेकंद होतं. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. आता पाहू ऍडिशनल माहिती ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतं. ध्वनीची स्पीड, ध्वनीचा वेग. ध्वनीचा वेग हा हवेमध्ये जेवढा असतो त्याच्यापेक्षा जास्त हा द्रवात असतो, पाण्यात असतो, आणि त्याच्यापेक्षा जास्त हा स्थायूमध्ये असतो. कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो, जमलं तर मला हवेमधला ध्वनीचा वेग, पाण्यामधला ध्वनीचा वेग आणि लोखंडामधला ध्वनीचा वेग काय असतो कमेंट मध्ये नक्की सांगा. मला आवडेल यार, तुम्ही थोडाफार अभ्यास करताय, मी पण मन लावून तुम्हाला शिकवतोय. चला, प्रश्न एकदम सोपा आहे आणि जमलंच पाहिजे. 15 सेकंद. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय? तर प्रश्न आहे, विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक कोणते? तर उत्तर आहे कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. इंग्लिश मध्ये वाचतो, युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इन सीजीएस सिस्टीम इज कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का. आता समजून घेऊ स्पेसिफिक हीट किंवा विशिष्ट उष्णता म्हणजे काय. अहो, कुठल्याही एका पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनी जर का तुम्हाला वाढवायचं असेल आणि त्यासाठी जी उष्णता लागणार आहे तिला म्हणायचं विशिष्ट उष्णता किंवा स्पेसिफिक हीट. कॉन्सेप्ट पक्का. त्याचं युनिट ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहायची काही गरज नाही, आयोगाने त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रश्न रद्द केलेला आहे. चला, पहा बरं सोडून पुढचा प्रश्न 15 सेकंदामध्ये. प्रश्न पाहून घाबरून जाऊ नका. पीवायक्यूचा सगळ्यात मोठा फायदा ट्रेंड कळतो. हा टॉपिक सुद्धा आयोगाचा आवडता टॉपिक आहे. कोणता? रोग आणि आरोग्य. 8वी स्टेट बोर्डला हा धडा आहे. तोच डिटेल मध्ये तुम्हाला 11वी 12वी एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे. म्हणजे हा जर का धडा व्यवस्थित केला तिन्ही पुस्तकांमधून तर तुम्हाला 101% सांगतो की 1 ते 2 मार्क विज्ञानामध्ये भेटणार म्हणजे भेटणार, आणि दरवर्षी याच्यावर प्रश्न विचारले जातात या टॉपिकवर. चला, प्रश्न काय आहे? तर डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होत असतो? उत्तर आहे बोर्डेटेला पिटुरियासिस. कॉन्सेप्ट पक्का. चला, आता पाहू पुढचा प्रश्न. चला, पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. पहा बरं जमतो का 15 सेकंदामध्ये. पोषक तत्वे आणि विटॅमिन्स, न्यूट्रियंट्स आणि विटॅमिन्स याच्यावरचा डिटेल व्हिडिओ एनसीआरटी लुसेंट या दोन्ही पुस्तकांचा अभ्यास करून तयार केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो. पेपरला याच्यातल्या बऱ्याच गोष्टी येतात, त्याच्यामुळे जमलं ते एकदा पाहाच. आणि हा, माझा प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. चला, प्रश्न काय आहे? प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंध करणारे आहे? उत्तर आहे जीवनसत्व ई. डिटेल मध्ये आपण कॉन्सेप्ट पक्का करू. चला, सगळ्यात पहिल्यांदा पाहू की अँटीऑक्सिडंट काय असतं.
मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये असंख्य प्रकारचे फ्री रॅडिकल्स असतात, मुक्त आयन्स असतात. हे मुक्त आयन्स एवढे घातक असतात की आपल्या पेशीवर अटॅक करू शकतात, पेशींचं आयुष्य कमी करू शकतात, पेशींचा नाश करू शकतात. आणि यांच्यापासून, या फ्री रॅडिकल्स पासून पेशींचं संरक्षण करण्यासाठी शरीरामध्ये एक घटक असणं आवश्यक आहे. त्याला म्हणायचं अँटीऑक्सिडंट. आणि हा जो अँटीऑक्सिडंट आहे, हा विटॅमिन ई मुळे मिळतो. या विटॅमिन ई चं सायंटिफिक नाव आहे टोकोफेरॉल. विटॅमिन ई युक्त पदार्थ खा, फळं खा आणि आयुष्यभर तरुण राहा. याचं दुसरं नाव आहे वार्धक्य विरोधी अँटी एजिंग विटॅमिन, विटॅमिन ई. चला, पुढचं आहे विटॅमिन की, ज्याचं शास्त्रीय नाव आहे नेफ्रोक्विनॉन. त्याच्यानंतर विटॅमिन डी, ज्याचं शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल काय करतं, तर कॅल्शियम आणि फॉस्फेटची बॉडीमध्ये असणारी लेवल मेंटेन करतं. परिणामी हाडांची निगा राखली जाती. विटॅमिनचा माझा धडा पहा, व्हिडिओ पहा, तुमचे सगळे कॉन्सेप्ट पक्के होऊन जातील. एक 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे. चला, आणि तो डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवतो. चला, आता पाहू पुढचा प्रश्न. पहा बरं मित्रांनो, जमतो का प्रश्न हा 15 सेकंदामध्ये? प्रश्नाकडे पाहिलं ना, लगेच लक्षात येतं की बाबा आयोग आता एनसीईआरटी कडे झुकत चाललेला आहे. 12वी एनसीईआरटी बायोलॉजी, टॉपिकचं नाव आहे हेल्थ अँड डिसीज. त्यातून हा प्रश्न आलेला आहे. मी मगाशीच म्हणलं तुम्हाला, महत्वाचं टॉपिक आहे बरं का. रोग, आरोग्य आणि रोग 8वीचा धडा आणि 12वीचा धडा, दोन धडे व्यवस्थित करा. तुम्हाला 2 ते 3 प्रश्न या धड्यातून येणार म्हणजे येणार. चला, प्रश्न पाहू. प्रश्न काय आहे, तर टिंबटिंब या औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्यातील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. मित्रांनो, औषध नाही बरं का, ड्रग्स, चरस, गांजा याच्यावरचा टॉपिक आहे आणि याच्यावरचा हा प्रश्न आहे. इंग्लिश मध्ये प्रश्न वाचू. डॅश डॅश आर ड्रग्स which bind to receptors present in central nervous system and gastrointestinal tract. उत्तर आहे ओपिओइड्स. चला, पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का करू. आणि हा, माझी एनसीईआरटी ची सिरीज सुरू झालेली आहे. आवडत असेल तर आत्ता चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळं फुकट आहे बरं का. जाऊन फक्त माझी प्लेलिस्ट टॅली करा किंवा चेक करा. वाटलंच तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन ठेवतो. चला, सगळ्यात पहिल्यांदा पाहू संवेदी चेतातंतू म्हणजेच रिसेप्टर म्हणजे काय. प्रत्येक पेशीवर हे बसवलेले जे अँटीने आहे, त्याला तुम्ही रिसेप्टर म्हणू शकता. हे अँटीने काय करत असतात, तर वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल एक्सेप्ट करत असतात. वेगवेगळे मॉलिक्यूल कोणतं, कधी कधी मी आजारी पडलो, मी गोळी घेतो, औषध घेतो. कधी कधी मला वाटलं तर मग मी इन्सुलिनचं इंजेक्शन घेईन. हा, काही लोक दारू सुद्धा पितील. मग हे वेगवेगळे मॉलिक्यूल जे आहे, ते एक्सेप्ट करण्याचं काम कोण करत असतं, हे रिसेप्टर करत असतात. आणि प्रत्येक पेशीवर रिसेप्टर असतात. हे रिसेप्टर वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. जसं माझ्या जिभेवर रिसेप्टर्स आहे, जे मला चवीचं ज्ञान करून देतात. माझ्या हातावर रिसेप्टर आहे, जे मला स्पर्शाचं ज्ञान करून देत असतात. म्हणजेच काय, तर रिसेप्टर्स म्हणजे मॉलिक्यूल धरून ठेवणाऱ्या पेशीवरचे अँटीने. कॉन्सेप्ट पक्का. आता आपण डिटेल मध्ये पक्का करू अजून कॉन्सेप्ट. मग आपल्याला एवढं कळलं की प्रत्येक पेशीवर वेगवेगळ्या प्रकारचे रिसेप्टर, संवेदी चेतातंतू किंवा अँटीने बसवलेले असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल एक्सेप्ट करत असतात. ज्यात पहिला मॉलिक्यूल आहे ओपिओइड. ओपिओइड म्हणजे काय? अहो, अंमली पदार्थ, ड्रग्सचा एक प्रकार आहे. व्यावहारिक जर नाव सांगायचं झालं, उदाहरण त्याचं सांगायचं झालं, तर मॉर्फिन किंवा हेरोईन. बनत कशापासून? पॉपीच्या प्लांट पासून, म्हणजेच अफूच्या झाडापासून. हे ओपिओइड जेव्हा एखाद्या व्यक्ती ग्रहण करतो, तेव्हा त्याचे मॉलिक्यूल रिसीव्ह करण्यासाठी मज्जातंतूवर, मज्जासंस्थेवर आणि पचन संस्थेच्या पेशींवर हे ओपिओइड रिसेप्टर्स असतात. म्हणजे एखाद्याने जर हेरोईन खाल्लं, ते हेरोईन अटॅक कुठं करणार आहे, तर मज्जासंस्था आणि पचन संस्थेवर असणाऱ्या पेशींच्या रिसेप्टरवर, कारण की त्याच ठिकाणी हे ओपिओइड रिसेप्टर असतात. कॉन्सेप्ट पक्का. आता उत्तरामध्ये आणखीन एक पर्याय दिलेला आहे, तो आहे कॅनाबिनॉइड. कॅनाबिनॉइड म्हणजेच काय? अंमली पदार्थाचा प्रकार, ज्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये गांजा म्हणतो, चरस म्हणतो किंवा हशीम म्हणतो. होतं काय, की एखाद्या व्यक्तीने जर का गांजाचं सेवन केलं,
तर त्याच्या ब्रेन मध्ये ज्या काही पेशी असतात त्या पेशींवर हे कॅनाबिनॉइड रिसेप्टर असतात. मग हे गांजाचे जे मॉलिक्युल त्याच्या शरीरात गेले ते जाऊन कुठं साचतात, तर मेंदूमध्ये जे काही पेशी आहे त्या पेशींवर बसवलेले हे जे कॅनाबिनॉइड रिसेप्टर आहे त्यावर जाऊन साठतात आणि त्या माणसाला तिथं धक्का बसतो. त्याला काय परमानंद भेटतो तो तिथून भेटत असन. मित्रांनो, एनसीईआरटीने खूप विचारपूर्वक हा टॉपिक टाकलेला आहे की बाबा यंग जनरेशननी या अंमली पदार्थापासून लांब राहिलं पाहिजे. त्याचे तोटे काय आहे, ते घेतल्याने एक्झॅक्टली काय होतं, त्याचे दुष्परिणाम काय होतं, हे सगळ्याचा अवेअरनेस वाढवायसाठीच हा धडा टाकलेला आहे. तिसरा जो प्रकार आहे तो आहे कोकेन, ज्याला आपण कोक किंवा क्रॅक सुद्धा म्हणतो. हे अटॅक किंवा ऍक्ट कुठं करतं? आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये न्यूरॉन्स असतात, चेतापेशी असतात. त्या चेतापेशी काय करत असतात, सिग्नल एका चेतापेशीकडून दुसऱ्या पेशीकडे पाठवत असतात. तर सिग्नल पाठवायसाठी या दोन्ही चेतापेशींमध्ये जी जागा असती, या जागेमध्ये सिग्नल पाठवायसाठी न्यूरोट्रान्समीटर जसे डोपामाइन सिक्रीट होत असतात. आणि हे जे कोकेन आहे या न्यूरोट्रान्समीटरवरच ऍक्ट करत असतं किंवा अटॅक करत असतं. कॉन्सेप्ट पक्का? चला आता पाहू पुढचा प्रश्न. पहा बरं, जमतोय का 15 सेकंदात? मित्रांनो, विज्ञान विषयाचं विनाकारण बर्डन घ्यायचं नाही. मोजके टॉपिक सांगतो तुम्हाला की जे टॉपिक तुम्हाला विज्ञानात चांगले मार्क घेऊन देतील. पहिला, धातू अधातू संमिश्र अलॉय. मागच्या 2 ते 3 वर्षापासून कंटिन्युअसली प्रश्न विचारला जातोय. दुसरा, आरोग्य आणि रोग. तिसरा, ध्वनी. आणि सगळ्यात फेमस 15 जर का क्वेश्चन विचारले तर त्याच्यापैकी 4 ते 5 क्वेश्चन याच धड्यावर येतात, तो म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण किंवा वनस्पतींचे वर्गीकरण. बोटावर मोजण्या एवढे धडे आहे. व्यवस्थित करा, तुम्हाला विज्ञानामध्ये मार्क कमी पडणार नाही. पण इन डेप्थ अभ्यासाची गरज आहे. या ठिकाणी प्रश्न काय विचारला, तर प्रश्न विचारला आहे की जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालीलपैकी कुठल्या धातूंच्या मिश्रणातून तयार होत असतो? अलॉय म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या प्रकारचे धातू मिक्स करा किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारचे धातू आणि अधातू मिक्स करा आणि त्याच्यातून नवीन काहीतरी तयार होत असेल त्याला संमिश्र म्हणजे अलॉय म्हणायचं. मग जर्मन सिल्वर हा सुद्धा एक अलॉयचा प्रकार आहे, जो तांबे, निकेल आणि जस्त यापासून तयार होतो. कॉन्सेप्ट पक्का? मी म्हणलं ना तुम्हाला, मागच्या 10 वर्षाचा जर का तुम्ही प्रश्नपत्रिकाचा अभ्यास केला तर लक्षात येतील तुम्हाला की 4 ते 5 प्रकारचे संमिश्र ज्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. कोणते ते पुढच्या स्लाइडवर पाहू. मग व्यवहारात नेहमी वापरली जाणारी संमिश्र किंवा आलाय कोणती, ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो? पहिला आहे ब्रास. कशापासून बनतो? तर कॉपर आणि झिंक यांच्यापासून हे alloy किंवा संमिश्र तयार होत असतं. दुसरं आहे ब्रॉन्झ, जे गंजत नाही, ते बनतं कॉपर आणि टीन पासून. आणि तिसरं आहे शोल्डर. शोल्डर काय हो? आपण नाही का घरामध्ये जे पीसीबी असतात, आपल्या टीव्ही मध्ये जे इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतात, त्याच्यामध्ये जे सर्किट असतात ज्यांनी जोडलेले असतात ते पीसीबी, शोल्डरिंग मटेरियल, ते कशापासून बनलेलं असतं? तर ते लीड आणि टीन पासून बनलेलं असतं. एक गंमत सांगू का? हे सगळेचे सगळे आलोय ना, हे खूप महत्वाचे. आणि आयोगाने याच्यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यात फेवरेट आलोय कोणता आयोगाचं? गन मेटल कशापासून बनलेले आहे. त्याच्यानंतर दुसरं, जर्मन सिल्वर. शोल्डर कशाला म्हणतात, ब्रॉन्झ कशापासून बनलेले आहे, बेल मेटल, रोज मेटल. सगळं व्हिडिओ 2 मिनिटं पॉज करा, हे सगळं लिहून काढा आणि पाठच करा. कारण की आयोगाने याच्यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. 8वी धातू अधातू धड्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला याच्यातली काय अलॉईज भेटून जातील. पण ऍडिशनली मी लुसेंटच्या जनरल सायन्स या पुस्तकातून अभ्यास करून काही दिलेले आहे, ज्याच्यावर आयोगाने आतापर्यंत खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. लुसेंट जनरल सायन्स एकदा वाचायसारखं पुस्तक आहे. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न 15 सेकंदामध्ये? मित्रांनो, 2022 ची प्रश्नपत्रिका पहा, ग्रुप बी ची. आणि 2023 ची प्रश्नपत्रिका पहा. आयोगाचा कल जो आहे हा एनसीईआरटी कडे झुकताना दिसतो. हा जो प्रश्न आहे हा 12वीच्या केमिस्ट्री मधला 16वा धडा, धड्याचं नाव आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, यातून विचारलेला प्रश्न आहे. आणि उत्तर आहे, म्हणजे प्रश्न पाहून घेऊ पहिल्यांदा. प्रश्न काय आहे, तर ऍस्पिरिनचे रासायनिक नाव काय आहे? तर उत्तर आहे ओ ऍसिटिल सॅलिसिलिक
ऍसिड. मित्रांनो, आयोग जरी एनसीईआरटी कडे झुकत असला तरी टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं जास्त कारण नाही, कारण की आपण एनसीईआरटी वरची सिरीज ऑलरेडी आपल्या चॅनलवर लॉन्च करून दिलेली आहे. दुसरं महत्वाचं सांगतो तुम्हाला, एकदम बेस्ट फंडा काय, जर का तुम्हाला कुठल्याही विषयात चांगले मार्क घ्यायचे असेल तर नेहमी लक्षात ठेवा की कुठल्याही विषयामध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न असतो, पहिले साधारण समजा 10 मार्काचे प्रश्न विचारत असतील कुठल्याही पेपरमध्ये, तर 10 पैकी 4 ते 5 क्वेश्चन हे सोपे असतात, 2 ते 3 क्वेश्चन हे थोडेसे अवघड असतात आणि एखाद 2 क्वेश्चन हे खूपच अवघड असतात जे कोणाला जमत नाही. मग सिंपल फंडा काय आहे, तर सोप्याला धरून ठेवायचं, अवघडच्या मागे जास्त पळायचं नाही. पहिल्यांदा सोपं पक्क करा आणि नंतर आपण अवघडच्या मागे पळू. आलं लक्षात? चला, आता पाहू पुढचा प्रश्न. चला मित्रांनो, आता आलोय आपण शेवटच्या प्रश्नाकडे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आयोग हा नेहमी रसायनशास्त्रावर जर कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारत असेल तर तो या टॉपिकवर, ऍसिड कशाला म्हणतात, बेस कशाला म्हणतात, ऍसिड आणि बेस बद्दलच्या वेगवेगळ्या संज्ञा काय आहे, याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. 15 सेकंदाचा वेळ होता, तो कंप्लीट झालेला आहे. चला प्रश्न पाहू आपण. प्रश्न काय आहे, तर कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या होत्या? 4 पर्याय दिलेले आहे. 4 पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे ब्रॉन्स्टेड, दुसरा आहे लेविस, तिसरा आहे पियर्सन आणि चौथा आहे फ्रँकलिन. उत्तर आहे पियर्सन. इंग्लिश मध्ये सांगतो, द टर्म्स हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड बेसिस वे गिवन बाय विच सायंटिस्ट, ब्रॉन्स्टेड, लेविस, पियर्सन का फ्रँकलिन? चला, उत्तर तर आपल्याला कळलंय, पण आता कॉन्सेप्ट पक्का करू. मित्रांनो, प्रश्नामध्ये अजून एक पर्याय दिलेला आहे. पर्याय आहे फ्रँकलिन. कोण होती फ्रँकलिन? फ्रँकलिन म्हणजे अशीच स्त्री जिने सगळ्यात पहिल्यांदा डीएनए ला पाहिलं होतं. हिने काय केलं, एक्सरेचा वापर करून डीएनएचा पिक्चर काढला. त्या पिक्चरचं नाव होतं फोटो 51 आणि तो सगळ्यात फेमस झाला. पण पुढे चालून डीएनएची जी रचना आहे, ज्याला आपण डबल हेलिक्स म्हणतो, म्हणजे 2 पायाची सर्पिलाकार शिडी जे म्हणतो, ही रचना शोधून काढण्याचं श्रेय वॅटसन आणि क्रिक यांना द्यायला दिलं जाऊ लागलं. ऍक्च्युली वॅटसन आणि क्रिक यांनी या फोटो 51 चाच आधार घेतला होता डीएनए बद्दल जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी. हा, पण दुर्दैव असं म्हणावं लागेल की फ्रँकलिनला जग विसरून गेलं. त्याच्यामुळं या फ्रँकलिनला डीएनए ची दुर्दैवी नायिका किंवा विसरलेली नायिका असं सुद्धा म्हणलं जातं. मित्रांनो, कॉन्सेप्ट पक्का झालाय. मी जसं म्हणलं की रसायनशास्त्रामधला सर्वात आवडता टॉपिक आयोगाचा कोणता असेल, तर तो आहे ऍसिड आणि बेसिस. आणि ऍसिड आणि बेसिसच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या सायंटिस्टनी कशा प्रकारे केलेल्या आहे त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. इथं पहिला जो सांगितलेला आहे तो आहे की राल्फ पियर्सन यांनी 1963 मध्ये कठोर आणि मृदू आम्ल आणि आम्लारी ही संकल्पना मांडली होती. म्हणजेच हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड बेसिस ही संकल्पना मांडली. याच्या अनुसार हार्ड ऍसिड हे नेहमी हार्ड बेसेस सोबतच बंध किंवा बॉन्ड तयार करत असतात, तर सॉफ्ट ऍसिड यांना सॉफ्ट बेसेस सोबतच बॉन्ड तयार करायला आवडत असतं. त्याच प्रकारची दुसरी थेअरी, ऍसिड बेस रिलेटेड, कशाला ऍसिड म्हणायचं कशाला बेस म्हणायचं, फेमस थेअरी आहे, तिचं नाव आहे ब्रॉन्स्टेड लोरी थेअरी. या ब्रॉन्स्टेड लोरी थेअरी नुसार काय आहे, तर ऍसिड कशाला म्हणायचं, की जो प्रोटॉन देतो तो ऍसिड असतो. आणि आम्ल कशाला म्हणायचं, बेस कशाला म्हणायचं, जो प्रोटॉन घेतो. ऍसिड म्हणजे प्रोटॉन देणारा आणि आम्ल म्हणजे प्रोटॉन घेणारा. प्रकारे ऍसिड आणि बेस बद्दलची फेमस थेअरी ती आहे लेविसची थेअरी. लेविस काय म्हणतो, तर ऍसिड कशाला म्हणायचं, तर ऍसिड म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर घेणारा आणि आम्ल किंवा बेस कशाला म्हणायचं, तर इलेक्ट्रॉन पेअर देणारा. या ठिकाणी पाहू शकतो, हा आहे अमोनिया. या अमोनियाकडे काय आहे, तर इलेक्ट्रॉनची पेअर आहे. हा काय करतो, BF3 सोबत रासायनिक अभिक्रिया करतो आणि रासायनिक अभिक्रियेमध्ये ही अमोनियाची जी पेअर आहे या BF3 ला डोनेट करून देतो. आता या ठिकाणी डोनेट करणारा देणारा कोण असतो, बेस असतो. म्हणजे अमोनिया काय झाला, तर बेस झाला आणि BF3 काय झाला, तर ऍसिड झाला. का, कारण की तो इलेक्ट्रॉनची पेअर स्वीकारतो. थोडं बोर वाटत असेल मित्रांनो, पण करावं तर लागणार आहे, कारण की पोस्ट खूप खतरनाक आहे, आपण ज्याला ड्रीम पोस्ट म्हणतो.
बरोबर ना? कंबाईनला साध्या पोस्ट नाही. ग्रॅज्युएशन करण्यासाठी मित्रांनो आपण 15 वर्ष देत असतो. मग आयुष्यामध्ये जर का चांगलं पद, पॉवर, प्रेस्टीज मिळवायचे असेल, तर तुम्ही थोडा वेळ का नाही देऊ शकत? अभ्यास करावा लागणार, मेहनत घ्यावं लागणार. मित्रांनो सांगतो, की सर्वसाधारण जर का तुम्ही नोकरी केली, तर तुम्हाला पैसा भेटू शकतो. पण जेव्हा तुम्ही एखाद्या क्लास 1 ऑफिसर म्हणून सिलेक्ट होता, तेव्हा तुम्हाला P3 भेटत असतं. म्हणजेच काय? पॉवर भेटत असतो. पैसा तर भेटतो नोकरीच्या स्वरूपाने आणि प्रेस्टीज सुद्धा भेटत असतं. एवढ्या जर का मोठ्या गोष्टी भेटणार असेल, तर मग मेहनत घ्यायला काय हरकत? चला, मग अशीच आमची ही जी सीरीज आहे ती अशीच कंटिन्यू चालत राहणार आहे. मी प्रत्येक विषयावर PYQचं अनालिसिस करून तुम्हाला सांगणार आहे. कारण PYQ अनालिसिस शिवाय पर्याय नाही. पेपरमध्ये जे यश मिळवायचं असेल तर तुम्हाला PYQ सोडवावंच लागणार आहे आणि त्याचं अनालिसिस करावंच लागणार आहे. प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सांगायची गरज नाही आणि बेल आयकॉनला प्रेस करा कारण की तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर भेटत राहतील. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच 2022 च्या प्रश्नपत्रिका पाहणार आहे विज्ञान विषयावरची गट ब, गट क आणि नंतर राज्यसेवा सुद्धा सुरू करणार आहोत. चला, झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.